नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। 17,000ची लाच घेताना महिला वनरक्षक रंगेहात अटक। नंदुरबार एसीबीची फेस फाटा येथे धडक कारवाई। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा। नमस्कार प्रेक्षक हो, जिल्ह्यात लाचखोरांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू ठेवलेल्या धडक मोहिमेत दिनांक 9 रोजी वन विभागाला मोठा धक्का बसला। शहादा तालुक्यातील कोंढावळ बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे पाटील वय 34 वर्षे यांना 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली। शहादा शिरपूर रस्त्यावरील फेस फाटा येथे रचलेला हा सापळा यशस्वी झाला असून या कारवाईमुळे वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की 32 वर्षीय तक्रारदार हे ग्रामपंचायत हद्दीतील शेतीच्या बांधावरील आणि माळरानावरील काटेरी बाभळीची झाडे ग्रामपंचायतीच्या रीतसर परवानगीने तोडून टाटा मॅजिक वाहनाद्वारे गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असत। मार्च 2026 ते मे 2026 या कालावधीत त्यांनी अनेकदा ही वाहतूक केली होती। या वाहतुकीदरम्यान वाहनावर कोणतीही कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाई न करण्यासाठी कोंढावळ बीटच्या वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी तक्रारदाराकडे बक्षीस म्हणून 17,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली। एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 9 जून 2026 रोजी शहादा ते शिरपूर रस्त्यावरील फेस फाटा येथे सापळा रचला। वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी तक्रारदाराकडून 17,000 रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात दबोचले। या प्रकरणी सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे कलम 7 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत चिमणराव भरते यांच्या नेतृत्वाखालील पथकात विलास पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नंदुरबार, नरेंद्र पाटील, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, संदीप खंडारे पोलीस हवादार लाच प्रतिबंधक विभाग नंदुरबार, रेश्मा परदेशी महिला पोलीस शिपाई लाच प्रतिबंधक विभाग धुळे यांचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास लोंढे हे करत आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।